तर आपल्याला आता बघायचं आहे ते म्हणजे पृथ्वीचा अंतरंग. आता हे पृथ्वीचं नेमकं अंतरंग कसं आहे आणि काय आहे हे आपल्याला बघायचंय, की आता सगळ्याच्या मनामध्ये असं एक निर्माण झालं असेल की पृथ्वी जशी वर दिसते तशीच आतमध्ये पण आहे का? मग आपल्या मनामध्ये हे जे काही पृथ्वीच्या बद्दल काही निर्माण झालेलं आहे, तर हे मग कसं आपलं क्लिअर करायचं? आहे का खरं? पृथ्वी जशी दिसते तशी पृथ्वी पूर्णपणे कशी आहे नेमकी? आणि हा जो काही पृथ्वीचा गोळा आहे तो तसाच आहे का? काय नेमकं हे आपल्याला आजच्या या पाठामध्ये बघायचं आहे. आता ही जी काही पृथ्वी आहे, बरोबर? आता तुमच्या समोर या पृथ्वीचं मी अंतरंग ओपन करून ठेवलेलं आहे. पृथ्वीचं काय ठेवलेलं आहे? अंतरंग आहे. आता हे पृथ्वीचं जे अंतरंग आहे हे नेमकं कसं आहे याबाबत आपल्या सगळ्यांच्याच मनात आज पण कुतूहल निर्माण झालेलं आहे, की पृथ्वीचं नेमकं अंतरंगाचं आपण प्रत्यक्ष निरीक्षण करणं. आता असं मी ही जसं आकृती ओपन करून ठेवलेली आहे तसं आपल्याला आपली पृथ्वी मोकळी करता येते का? आपल्या पृथ्वीला असं खोलून पाहता येतं का आपल्याला? येतं का पाहता? येत नाही का? येतं? येते का? नाही. शक्यच नाही. नाही. मग त्याच्यामुळं काय झालं माहितीये का? तर आपले जे काही भूगर्भशास्त्रज्ञ आहेत यानं याचा अभ्यास अनेक पद्धतीनं केला आणि मग काही अनुमानं काढली. ज्या पद्धतीनं ज्वालामुखी बाहेर पडतो आणि ज्वालामुखीतून जे काही पदार्थ बाहेर पडतात, मग भूकंप लहरी असतील, या सगळ्यांचा त्यांनी काय केलेलं आहे? अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. आता बघा, आपण काय करूयात, एक भांड घेऊया दुधाचं. सकाळी 7 वाजलेले आहे असं समजू आणि तुमच्या डोरची बेल वाजलेली आहे आणि दूधवाला दूध घेऊन आलेला आहे. तुमच्या घरामधला दूधवाला काय केलेलं आहे? दूध घेऊन आलेला आहे आणि त्यानं जवळ-जवळ तुम्हाला 1 लिटर दूध दिलं असेल. ते तुम्ही तापवायला ठेवलं. बरोबर? ते दूध तुम्ही काय केलं? तापवायला ठेवलं आणि तापवताना ते लवकर तापावं म्हणून तुम्ही काय केलं? वर एक झाकण झाकलं. 1 लिटरभर दूध आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय केलंय? झाकण झाकलेलं आहे. आता मला सांगा, आता हे झाकण झाकल्यानंतर काय-काय होईल? हे झाकण काय करायचं आपण 10 मिनिटांनी हं, हे झाकण झाकलेलं थोडं काढायचं किंवा तिरपं करायचं. मग काय होईल बघा? दुधावर काय झाल्यासारखं दिसेल तुम्हाला? ती साय जमा होती. बरं. आता ही जी जमा झालेली साय आहे, हे कोणत्या स्वरूपामध्ये आहे? जमा झालेली साय. घट्ट स्वरूपात असते. हां, आणि तुमचं जे काही दूध आहे ते कसल्या स्वरूपामध्ये आहे? लिक्विड. लिक्विड आहे म्हणजे द्रव रूपात आहे. त्याला तुम्ही उकळी दिली, वर तुम्ही ताट झाकलं, 10 मिनिटांनी तुम्ही काढलं, ऑटोमॅटिकली वर एक लेयर आलं, ज्याला आपण साई म्हणतो. आता त्या साईला काय करायचं आपल्याला? बाजूला करायचं. आणि आता ते पदार्थ आहे की नाही त्याचं आणि म्हणजे ज्याला आपण साई म्हणतो त्या साईचं आणि दुधाचं तापमानामध्ये काय फरक दिसून येतो का नाही? दुधाच्या खालचं दूध गरम असेल, हो साई सर. थंड असेल. तुमचा आवाज नीट येईना. काय झालं? वो मलाई असते ठंडा, दूध गरम होगा. मलाई थोड़ा ठंडी होगी और दूध क्या होगा? थोडा गरम होगा. बरोबर आहे. आता बघा, आता हे जे आपण जे दूध तापत ठेवलं होतं का नाही, जे दूध तापत ठेवलं ते कसल्या स्वरूपामध्ये होतं? लिक्विड. द्रव रूपात. एकदम बरोबर. आता जेव्हा आपल्या या दुधाला उकळी आली का नाही, तेव्हा दुधातून ते काय बाहेर पडत होतं? दुधाला आपण उकळी दिली. काय बाहेर होत होतं? उष्णता वाफ बाहेर पडत होती. करेक्ट. एकदम नाईस. बरोबर. वाफ बाहेर पडत होती. आता पातेल्यावर आपण जेव्हा झाकण झाकलं होतं का नाही, मग त्या झाकणावर काय जमा झालं? वॉटर ड्रॉपलेट. बाष्प. एकदम बरोबर. बाष्प जमा झालं. तयार एकदम बरोबर. आता हे दुधावर जमा झालेले जे काही पदार्थ आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? साई. हा द्रव आहे का घन आहे? द्रव. आतील दुधापेक्षा हे थंड आहे का गरम आहे? मगाशी मी विचारलं. थंड आहे गरम आहे? थंड आहे. थंड.
असं अजून कुठल्या पदार्थावर करता येईल आपल्याला असा प्रयोग? जसा आपण आता दुधावर केलं तसं अजून कुठल्या ह्याच्यावर करता येईल की त्याला साई वगैरे येईल? चहा, चहा सर. चहा, अजून कॉफी, कॉफी, खीर, हा दुधाची खीर, दुधाची खीर, हा अजून. ओके, आता बघा नेमकं काय झालं. आपण दूध तापवण्यापूर्वी पूर्णपणे घेतलेलं जे होतं ते द्रव स्वरूपात होतं, बरोबर, लिक्विड होतं. आणि जेव्हा दुधाला उकळी आली की नाही त्याच्यातून वाफा बाहेर पडल्या आणि या काही वेळानं त्या दुधावर साय तयार झाली. आता ही जी साय आहे का नाही, ही जे दूध आहे या दुधापेक्षा कमी तापमानाची, बरोबर. आता यावरूनच आपल्याला असं सांगता येतं की बाबा रे, ही पातेल्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल, हे जे पातेल्यामध्ये जे साईचं थर प्रथम थंड झाला आणि मग दूध हळूहळू त्या मानानं गरमच राहिलं आणि मग थोडं थोडं थंड होत जाणार आहे. ही जी प्रक्रिया आपण दुधाची बघतोय का, सेम टू सेम ही आपली प्रक्रिया या आपल्या पृथ्वीची. सुरुवातीला पृथ्वी हा एकदम गोळा, तप्त गोळा होता, आहे की नाही. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की बाबा रे, पृथ्वीची निर्मिती ज्यावेळेस झाली, आपली सौरमाला जेव्हा निर्माण झाली तेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली असं बहुतांश शास्त्रज्ञानाचं म्हणणं आहे. आणि सुरुवातीला ही काही जी पृथ्वी होती का नाही ही उष्ण होती आणि ती उष्ण वायुरूप गोळ्याच्या स्वरूपामध्ये होती. आता इथं जे तुम्हाला दिसतंय तप्त गोळा एकदम असा लाल भडक, हा आता जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता का नाही ती थंड होत गेली. पृथ्वी स्वतःभोवता फिरता फिरल्यामुळे काय झाली, ती थंड होत गेली आणि पृथ्वी थंड होण्याची जी काही क्रिया आहे ही पृष्ठभागाकडून, म्हणजे आता इथं बघा तुम्हाला पृष्ठभाग दिसतोय, हे पृष्ठभागाकडून ती कुठे गेलेली आहे, केंद्राकडे गेलेली आहे. पृष्ठभागाकडून म्हणजे आतल्या भागाकडे ती थंड थंड होत गेलेली आहे. आणि ही जी काही थंड होणे म्हणजे आता ही जी काही बाह्य भूभाग आहे ज्याला आपण भूकवच म्हणतो, तो थंड आहे आणि घन स्वरूपामध्ये प्राप्त झालेला आहे. आपल्याला आता जमीन जी दिसते ही पूर्णपणे कशी आहे, एकदम थंड झालेली आहे. आता मात्र जी अंतरंगामध्ये जी काही उष्णता आहे एकदम जास्त आहे आणि भूपृष्ठाकडून ती गाभ्याकडे जाताना ती सातत्याने वाढत जाते. तसेच त्याच्यामध्ये विशिष्ट खोलीवर अंतरंग अर्ध द्रव स्वरूपामध्ये आपल्याला दिसतात. आता आपण बोर पाडला का नाही किंवा विहीर असेल हे खणलेली, त्या विहिरीमध्ये किंवा बोरमध्ये जसं आपण खाली जाऊ तसं थंड लागत जाते की गरम लागत जाते? माझा आवाज येतोय ना तुमच्या सगळ्यांपर्यंत? आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर येतोय. आम्ही काय प्रश्न विचारला, हो, साधा सर. सोपा सिंपल विचारला प्रश्न. काय थंड विचारला? होत जाते. थंड लागते. थंड होत. मी काय म्हणलं बघा, बोर पाडला आपण, बोर पाडल्यानंतर ना जसं खाली जाऊ तसं गरम लागत जाईल की थंड लागत जाईल? गरम सर. गरम सर. आता तुम्ही थंड म्हणले, आता तर गरम म्हणा लागले. माझा प्रश्न नाही चुकला सर, होता का? गरम. हा, जसजसं आपण पृथ्वीच्या खाली किंवा आत केंद्राकडे जाऊ तसं गरम लागत जातं. विहिरीच्या पाण्यापेक्षा बोरवेलचं पाणी आपलं गरम लागतं बघा, हो का नाही? थोडं कोमट आल्याचं, गरम म्हणजे असं काही कडक नाही, हो, तर हो. कोमट लागल्यासारखं लागतं. हो सर. कारण पृथ्वीच्या जसजसं आपण खाली खोलवर जाऊ तसं पृथ्वीचं तापमान जे आहे ते जास्त होत जात. आणि ही जी काही आपलं पृथ्वीचं अंतरंग आहे, या पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जो गाभा आहे, आता इथं बघा पृथ्वी तुम्हाला दिसते इथं, हा तुम्हाला जो काही चित्र दिसतोय तुमच्या समोर दिसतोय का नाही तुम्हाला? तुमच्या डिस्प्लेला काही चित्र दिसतोय का नाही? हो सर. हो. आता हे बघा, ही जे वरचा भाग आहे हा पूर्णपणे वरचा भाग हा भूकवचाच आहे, भूकवच आहे. म्हणजे खंडीय कवच पण म्हणतो याला आणि महासागरीय कवच सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर ना आतला भाग जो आहे पूर्णपणे हा प्रावरण आहे.
हा बाह्य गाभा आहे आणि आंतरगाभा आहे जो अजूनही तप्त आहे एकदम लाव्याप्रमाणे एकदम. आणि हा कसं बघा की ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या पदार्थात एकदम प्रचंड असा उष्ण लावारस असतो. तो कुठून येतो? हा. आणि वायू, वाफ इत्यादी घटक त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात. म्हणजे काय नुसतं लावा नाही, गरम वाफा येतात का नाही त्याच्यातून, एकदम तप्त अशा लाव्यामधून वाफ येते, वायू येतो गरम असा. हा. आता हा लावारस जसजसा थंड होत जाईल त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात. कसले खडक तयार होतात? अग्निजन्य. याचबरोबर आपल्याला तापमान, घनता, गुरुत्वाकर्षण बल, दाब यांच्या अभ्यासातील अनुमानावरून अंतरंगाची जी काही रचना आहे ती आपल्याला समजून घेता येते. जसं की बघा आता आपण खाणी माइल्स बघितले का नाही तुम्ही? खाणी. आणि खाणीवर आपण जसं खोल गेल्यानंतर न तापमानामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. हे ज्वालामुखी उद्रेकातून बाहेर येणारा लावारस तप्त असतो. याचवरून आपल्याला पृथ्वीचा अंतर्भाग हा उष्ण आणि प्रवाही म्हणजे वाहणारा असावा असं आपल्याला अनुमान लावता येतं. आणि हे अनुमान आपण स्वतःनं काही नाही लावलं तर भूगर्भशास्त्रज्ञांनी लावलेलं आहे. पृथ्वीच्या निरनिराळ्या भागामध्ये दरवर्षी असंख्य भूकंप होतात, बरोबर आहे का नाही? भरपूर होतात. यावरून भूकंप लहरी ज्या आहेत का नाही त्या निर्माण होतात. भूकंपाच्या लहरी पण निर्माण होतात. आता या भूकंप लहरी ज्या आहेत या पृथ्वीच्या अंतर्गाभ्यातून प्रवास करतात असतात. आता अंतर्गाभा कुठे आहे? पृथ्वीचा अंतर्गाभा या आकृतीमध्ये कुठे आहे? तुम्ही टिक मार्क करून दाखवा बघू. या भूकंप लहरी या अंतर्गाभ्यातूनच प्रवास करत असतात. कारण हे थोडं Orange. लिक्विड टाईप आहे, एकदम हलतं आणि लगेच जातं. आणि ह्याच्यामध्ये हालचाली निर्माण झाल्या की बाह्यरूपाला दाब टाकतात आणि बाह्यरूप लगेच प्रारूपाला दाब टाकतो आणि प्रारूप लगेच वर भूकवचावर दाब टाकतो आणि मग हालचाली झाल्यासारख्या दिसून येतात. आणि याचं जे काही दिशा आहे किंवा याचा वेग आहे याचा अभ्यास करून आपल्याला आंतररंगाची आपल्याला रचना किंवा त्या रचनेच्या संदर्भामध्ये अनुमान लावता येत. कोणाला काय म्हणायचंय? भूकंप झाला का? भूकंप झाला का काय? मग याचे काही भूकवच आहे. या भूकवचाच्या अभ्यासासाठी मानवानं विंधन छिद्रेखालील म्हणजे विंधनाचे छिद्र देखील पाडले. म्हणजे आपण हजार फूट खाली गेलेलो आहे. नेमकं कुठं काय आहे बघण्यासाठी, कशा पद्धतीनं काय आहे, कसं काय आहे हे पाहण्यासाठी. आपली पृथ्वीची जी काही निर्मिती आहे हे आपल्याला माहित आहे. 4000 आपल्या पृथ्वीची जी काही निर्मिती आहे ही सुमारे 460 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे, बरोबर? प्रारंभिक अवस्थेमध्ये पृथ्वी जी होती ती वायू रूपामध्ये होती. मग हळूहळू उष्णता उत्सर्जन होऊन हळूहळू ती थंड होत गेली आणि मग पृथ्वीला प्रथम द्रवरूप अवस्था प्राप्त झाली म्हणजे लिक्विड टाईप. आणि मग कालांतरानं पृथ्वी स्वतःभोवती फिरली आणि त्याच्यामुळे ती काय झालं, त्या पृथ्वीचा जो बाह्य भाग आहे हा थंड झाला आणि थंड व्हायला लागला. त्या भागाला आपण घनरूप अवस्था प्राप्त झाली. जिथला भाग थंड झाला त्याला घनरूप अवस्था प्राप्त झाली आणि मग पृथ्वीच्या या भागालाच आपण काय म्हणतो? भूकवच म्हणतो. आणि अजूनही असे सूर्यमालेतील बाह्य ग्रह आहेत जे वायुरूप अवस्थेमध्ये आहेत. मग काही वायुरूप अवस्थेमध्ये आहेत तर काही अजून घन आहेत. आता हे जे काय आपण बघतोय हे तुमच्याजवळ चित्र जे दिसतंय हे पृष्ठभागापासून गाभ्याकडे होणाऱ्या बदलामध्ये प्रामुख्यानं काय बदल झाला आहे तर त्याच्यात तापमान, त्याची घनता यांचा समावेश झालेला आहे. या दोन घटकामधील बदलांच्या अनुषंगानं आपल्याला पृथ्वीचे अंतरंग सांगता येतात. आता हे पृथ्वीचे जे अंतरंग आहे ते अंतरंग हे बघा तुमच्या समोर दिसत आहे. आता इथे पृथ्वीचे अंतरंगाचे विभाग आहेत. किती विभाग आहेत? मुख्यतः 3 विभाग आहेत. मुख्यतः किती विभाग आहेत? 3. कुठलं? एक आहे भूकवच, दुसरं आहे प्रावरण आणि तिसरा आहे गाभा. भूकवचावरतीच आपल्याला खंडीय कवच आणि महासागरीय कवच सुद्धा पाहायला मिळतं, बरोबर? आता जो भूकवच आहे, आता याच्यापासून पहिलं जे भूकवच म्हणतोय हे पृथ्वीच्या ऍक्च्युअली एकदम सर्वात वरचा भाग आहे जो इथं दिसतोय बघा तुम्हाला. हा जो भूकवच आहे ना हा पृथ्वीच्या एकदम वरचा भाग आहे.
बरोबर आहे का नाही? हा एकदम वरचा भाग आहे आणि हा भाग जो आहे ना तो पूर्णपणे घनरूप आहे, म्हणून आपण त्याला भूकवच म्हणून ओळखतो. बरोबर. आणि ह्या भूकवचाची जाडी आहे की नाही ही सर्वत्र सारखी नाही आहे, ही कमी जादा झालेली आहे. याची जाडी सरासरी जर बघायला गेलं, सरासरी म्हणतो म्हणजे कुठं कमी आहे कुठं जादा आहे, म्हणजे असं वेव्ह प्रमाणे की कुठं कमी आहे कुठे जादा आहे. मग सरासरी तर त्याची जाडी काढली तर एक 30 ते 35 किलोमीटर बरं का. 30 ते 35 किलोमीटरचा हा दायरा या भूकवचाचा जो एकदम थंड झालेला आहे तो 30 ते 35 किलोमीटरचा आहे. आता भूकवचाच्या या खंडाखालील जी काही ही भूकवच आहे याच्या खंडाखाली जो भाग आहे प्रावरणाचा याची खालीची जाडी आहे हे 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. 16 ते 45 किलोमीटरच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जी काही जाडी आहे का नाही ही पर्वत श्रेणीखाली म्हणजे पर्वत जिथे आहेत त्याच्या श्रेणीखाली 40 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. तर सागर पृष्ठखाली आपला सागर जो आहे की नाही त्याच्या खाली एक 10 किमी पेक्षा एकदम कमी आहे. आता आपण ते इथं बघतोय, आता हे इथं भाग बघतोय आता हा ह्याच्यावरून आपल्याला लक्षात पण येत आहे. आता थोडं याला तुम्हाला डीप मध्ये किंवा हीच आकृती जरा मी थोडं सखोल जर दाखवली तर तुमच्या लक्षामध्ये असं येईल की हे बघा हे थोडक्यात असं आहे. आता हा जो गोल आहे या गोलाला मी काय केलं त्रिकोणामध्ये कापलं आणि ह्याचा काप बनवला आणि बघा हे असं दिसून येईल. आता हा पहिला जो भाग आहे भूकवचाचा तो किमान सरासरी आपण बघतोय की 30 ते 35 किलोमीटर आहे. हा जो आहे तो बरोबर आहे की नाही हा प्रावरण आहे. आता बघा हे सगळं बघत असताना आपलं जे भूपृष्ठ आहे आता जे बघतोय आपण भूकवच आता या भूपृष्ठाखाली का नाही जसजसे आपण खोल जाऊ इथं असं जसजसं आपण खाली जाऊ तस तसं याचं तापमानामध्ये वाढ होत जाते. कारण इथं तुम्हाला स्पष्ट चित्र दिसतोय. आता याला थोडं मी झूम आउट करतो हे लक्षात येईल तुमच्या. हे बघा जसजसं जाईल आपण खाली जाईल तसं चित्र दिसतोय ना तुम्हाला हे आकृती दिसते का? आकृती क्लिअर दिसते का तुम्हाला? हो सर. नाहीतर मी एकटाच बडबड करायचा. आता हा जो पृथ्वीचा केंद्र आहे केंद्र कुठे आहे बघा केंद्र कुठे आहे मला दाखवू शकाल का? केंद्र कुठे आहे? ह्या इथं खाली करून दाखवा ह्या इथे म्हणू नका. हा करेक्ट हा केंद्र आहे. हा जो केंद्र आहे का नाही हे भूकवच आहे. हा भूकवच आहे आणि हा केंद्र आहे. तिथलं पूर्ण भूकवचापासून म्हणजे ह्याच्या भूकवचापासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंत अंतर किलोमीटर मध्ये सांगता येईल का तुम्हाला किती असावं? अंतर किलोमीटर मध्ये सांगता येईल का तुम्हाला? येईल का? येतं 6371 किमीचं अंतर आहे. म्हणजे एवढे आपल्याला खाली जावं लागेल तेव्हा पृथ्वीचं केंद्र आपल्याला सापडतं. म्हणजे बघा ही थोडक्यात जर सांगायचं झालं एक सर्कल आहे आणि त्या सर्कलची ही त्रिज्या आहे. बरोबर का? बरोबर का नाही? जर केंद्र हा असेल तरी त्रिज्या झाली का नाही? म्हणजे ही त्रिज्या किती किलोमीटरची आहे? ही त्रिज्या किती किलोमीटरची आहे? 6371. जर त्रिज्या त्याची 6371 किलोमीटरची असेल तर त्याचा व्यास सांगता येईल का आपल्याला? व्यास म्हणजे पृथ्वी किती मोठी आहे लक्षात येईल. येईल का सांगता? येईल का नाही सांगता? 12,742. 12,742 इतका मोठा हा त्याचा काय आहे पूर्णपणे व्यास निर्माण होतो. बरोबर आहे का? आता हे व्यास आपण बघितला. आपण जसं खाली जाऊ हे तापमान का वाढत जाते हे तुमच्या लक्षात आलं. हा वरचा भाग लगेच हवेच्या ह्याच्यानं थंड झाला आणि जसं खाली जाऊ तसं अजून तपतच आहे. अजूनही पृथ्वीचं जे केंद्र आहे हा भाग पूर्णपणे अजूनही तो तपतच आहे. तो लिक्विड स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो काय होतोय लावारस कधी कधी बाहेर यायला बघतो. म्हणजे बाहेर येताना पण बघा जवळजवळ 3000 किलोमीटर पासून वर येतो. 3000 ते 6000 किलोमीटर पासून वर एकदम येतो आणि मग त्याच्यातून लावारस बाहेर येतो. आता हे जे काही पृथ्वीचं केंद्रस्थान आहे आता आपण जे बघितलं इथलं तापमान जर तुम्ही बघितलं तर 5500 म्हणजे 5500 ते जवळजवळ 6000 सेंटीमीटर हे एवढं अंश सेल्सिअस इतकं याचं तापमान आहे. अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे.
पाणीचं उत्कलन बिंदू किती आहे? उत्कलन किती बिंदूवरती होतं? 100 वरती, बरोबर का? पाणी 100 अंशावरती तापायला लागतं, उकळायला लागतं. मग इथलं तर जे काही तापमान आहे हे जवळजवळ 5500 ते 6000 अंश सेल्सिअस आहे. काय हाल असेल हो, काय हाल असेल, एवढं गरम, एवढं तपतं. आणि आपण त्याच्यावर एकदम शांत, एकदम क्लॅम, एकदम काम मध्ये बसलेलो आहे. आणि हे भूकवच जे आहे का नाही, हे प्रावरण आणि गाभा यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी जाडीचं हे आहे. आणि त्याच्यामुळे त्याचे 2 विभाग पडतात, जे आपण इथं पाहिलेलं आहे बघा. आता ह्याच्यामुळे काय होतं, ह्याचं 2 उपविभाग पडतात. आता कुठले 2 उपविभाग पडले बघा याच्यामध्ये? एक आहे खंडीय कवच आणि दुसरा आहे महासागरीय कवच. इथंच आहे बघा. एक खंडीय कवच आणि दुसरं आहे महासागरीय कवच. आता हे जे काही खंडीय कवच आहे का नाही, हे प्रामुख्यानं सिलिका हे सिलिकॉन या मूलद्रव्याचं संयोग आहे. सिलिका हे सिलिकॉन मूलद्रव्याचं संयोग आहे. म्हणजे प्रश्न कसा येतो बघा, टीईटी मध्ये प्रश्न कशा प्रकारचा येतो बघा. हे जे काही भूकवच आहे किंवा खंडीय कवच आहे, या खंडीय कवचाची निर्मिती कशापासून झाली? तर सिलिकॉन पासून झाली किंवा सिलिका पासून झाली. आलं का लक्षात तुमच्या? आणि आता बघा, हे नुसतं सिलिकाच नाही तर ॲल्युमिनियम म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 पासून तयार झालेली यांची आहे. सिलिका म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, सिलिकॉन हे मूलद्रव्याचं संयुग आहे. सिलिका हे सिलिकॉनचं मूलद्रव्य आहे. आणि सिलिका आणि ॲल्युमिनियम यांच्यापासून हे खंडीय भूकवच काय झाले, निर्माण झालेले आहे. आणि यामुळे या थराला पूर्वी सियाल असं म्हणत होते. सियाल सायमा आठवतं का तुम्हाला? हे त्याच्यामुळे काय म्हणतात, या कवचाला सियाल असे म्हणतात, बरोबर. सियाल या कवचामध्ये किंवा सियाल या भागामध्ये जे काही कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे असा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. आता हे भूखंडीय कवचाची जी काही घनता आहे, भूखंडीय कवचाची जी काही घनता आहे ही 2.62 ते 2.90 ग्रॅम इतकी घन सेंटीमीटर इतकी आहे. म्हणजे जी काही खंडीय कवचाची सरासरी जी जाडी आहे ही सरासरी म्हणलं मी, सरासरी 30 किलोमीटर इतकी जाडी आहे. आणि या थराला प्रामुख्यानं ग्रॅनाइट खडक आढळतात. इथं काय आढळतात? ग्रॅनाइट खडक आढळतात. याच्यामध्ये या भूकवचामध्ये ग्रॅनाइट खडक आढळतात. आता दुसरा जो भाग आपण बघतोय तो म्हणजे महासागरीय कवच. हा जो भाग बघतो आपण कुठला, हे बघा, हे भूकवच बघतोय. पृथ्वीच्या अंतरंगाच्या विभागामध्ये भूकवच पाहतोय. त्याच्यामध्ये 2 भाग येतात, एक आहे खंडीय कवच आणि दुसरा आहे महासागरीय कवच. आता खंडीय कवच जे आहे तो सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम पासून बनलेला आहे. आता जे काही महासागरीय कवच आहे हा याच भूकवचाचा दुसरा भाग आहे, तो दुसरा थर आहे. हा थर काही नाही सिलिका आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगाने बनलेला आहे. मग खंडीय कवच कशाने बनलेला आहे? खंडीय कवच कुठल्या संयुगाने बनलेलं आहे? सिलिका आणि ॲल्युमिनियम. करेक्ट, सिलिका आणि ॲल्युमिनियम. तर महासागरीय जे कवच आहे हे कशापासून बनलेलं आहे? सिलिका मॅग्नेशियम. सिलिका आणि मॅग्नेशियम न बनलेलं. म्हणून याला पूर्वी काय म्हणत होते? सायमा म्हणत होते. याला पूर्वी काय म्हणत होते? सायमा. काय म्हणत होते? सायमा. आणि सियाल कोणाला म्हणत होते? सियाल कोणाला म्हणत होते? खंडीय कवच. खंडीय खंडीय कवच. आणि सायमा, लक्षात ठेवा, सायमा आणि सियाल महासागरीय कवच. हे मात्र तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि याची जाडी जी आहे की नाही जवळजवळ 7 ते सरासरी बरं का 7 ते 10 किलोमीटरच्या जाडीचा आहे. 7 ते 10 किलोमीटर जाडीचा आहे. आणि या थरामध्ये प्रामुख्याने आपल्याला बेसाल्ट आणि गॅब्रो हे खडक आढळून येतात. ह्या थरामध्ये आपल्याला कुठले खडक आढळून येतात? बेसाल्ट आणि गॅब्रो खडक. तर खंडीय कवचामध्ये कुठलं खडक आपल्याला प्रामुख्याने आढळतो? बेसाल्ट. ग्रॅनाइट. सियालमध्ये ग्रॅनाइट आहे आणि सायमामध्ये आढळणारे खडक आहेत बेसाल्ट आणि गॅब्रो, बरोबर.
हा, आता तुम्हाला इथं बघायचं आपल्याला आता प्रावरण. आता जो दुसरा भाग येतो तो, आता इथं मी थोडं रफ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, इथं हे येणार नाही. आता इथं बघा प्रावरण आहे, दिसतो का इथं? आता या प्रावरणाचे सुद्धा 2 टप्पे आहेत. एक आहे उच्च प्रावरण आणि दुसरा आहे निम्न प्रावरण, बरोबर? आता हे जे काही प्रावरण आहे हे पूर्णपणे भूकवचाच्या खाली सापडतात. म्हणजे हे बघा, हा पहिला थर आहे, हा दिसतोय ना. आता हा दुसरा थर, म्हणजे हे बघा, हे पूर्णपणे येलो कलरने दाखवलेलं आहे, बरोबर का? येलो कलरने तुम्हाला दिसतोय का? हो सर. हो सर. हो सर. हा दुसरा थर आहे. हा हो दुसरा थर आहे तो पूर्णपणे कशाचा आहे? प्रावरणाचा आहे. आणि याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक उच्च प्रावरण आणि दुसरं काय आहे? निम्न प्रावरण. उच्च प्रावरण हे काय आहे? जास्त प्रवाही आहे, प्रवाही प्रवाह म्हणजे वाहणारा. आणि याच भागामध्ये शिलारसाची कोटी आढळते. ह्या भागामध्ये शिलारसाची कोटी आढळते. प्रश्न असा येतो की शिलारसाची कोटी कुठल्या आवरणात आढळते? कुठं आढळते? प्रावरण. प्रावरणामध्ये आढळते, बरोबर. आता हे जे काही प्रावरण आहे की ज्याच्यामध्ये शिलारसाची कोटी आढळते, की ज्याच्यामधून ज्वालामुखीच्या ज्या काही उद्रेकादरम्यान हा जो शिलारस आहे हा पृथ्वीवर येतो. इथला जो शिलारस आहे हा कुठे येणार आहे? पृथ्वीवर येणार आहे डायरेक्ट, बरोबर की नाही? हा प्रावरणामधला शिलारस बाहेर डायरेक्ट पृथ्वीवर येणार आहे. आणि या प्रावरणाच्या भागास आपण दुर्बलावरण असेही सुद्धा म्हणतो. याला दुसरं नाव आहे दुर्बलावरण. कसला? दुर्बलावरण. आता ही भूकंपाची जी केंद्र आहेत ही प्रामुख्यानं ह्याच भागामध्ये आढळतात. भूकंपाची केंद्र काय काय आढळतं बघा याच्यामध्ये? भूकंपाचं केंद्र पण याच्यातच आढळतं, हा, बरोबर का? ज्वालामुखीचा शिलालेख ह्याच्यामध्येच आढळतो, बरोबर की नाही? शिलारस पण इथंच आहे, शिलारस पण इथंच आहे, भूकंपाची केंद्र पण इथंच आहेत. आणि ऍक्च्युली हे भूपृष्ठापासून सुमारे जवळजवळ 42 किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते. म्हणजे या पृथ्वीच्या टोकापासून आपण जसं आत जाऊ 42 किलोमीटर पासून याची सुरुवात तयार होते. आता प्रावरणामधील अंतर्गत शक्तीमुळे का नाही याच्या होणाऱ्या हालचाली, ह्या पृष्ठभागावर पर्वत निर्मिती झाली, द्रोणी निर्माण झाल्या, ज्वालामुखी, भूकंप यासारख्या प्रक्रिया घडतात. या भागामध्ये 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील तापमान हे 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस इतक्यापर्यंत असते, असं शास्त्रज्ञांनी अनुमान लावलेलं आहे. म्हणजे इथलं जे काही हे आहे तापमान, हे तापमान मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता येथील जे काही खडक आहे या खडकाच्या रचनेमध्ये घनतेत एकाकी बदल होतो. या जे काही प्रावरण आहे या प्रावरणाची खोली 2870 किलोमीटर असावी असा शास्त्रज्ञानाचा काय अंदाज आहे. या प्रावरणाची जी काही सरासरी घनता आहे ही 4.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असून खोलीनुसार घनतेमध्ये वाढ होत जाते. याचं कारण म्हणजे वाढत जाणारा दाब हे आहे. आणि निम्न प्रावरणाची जी घनता आहे ही 5.7 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. आता हा झाला प्रावरणाचा भाग. आता येतो गाभा. तर काय येतो? गाभा. आता आपण कुठं बघतोय? इथं हा जो तिसरा भाग आहे हा तिसरा भाग आहे गाभ्याचा. आणि गाभ्यामध्ये सुद्धा 2 भाग येतात, एक बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा, बरोबर का? एक आहे बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा. आता हे जे गाभा आहे हा गाभा आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली या गाभ्यात भाग चालू होतो. या गाभ्याचा काय चालू होतो? भाग चालू होतो. 2900 किलोमीटर अंतर आहे. 2900 किलोमीटर पासून या गाभ्याचा भाग चालू होतो. गाभ्यामध्ये प्रामुख्याने 2 भाग आहेत, एक बाह्य गाभा आणि दुसरा आहे तो अंतर्गाभा.
आणि ही जी काही गाभ्याची जाडी आहे, एक हा जो गाभा तुम्हाला दिसतोय, याची जर जाडी आपण बघितली, याची पूर्णपणे जाडी, तर याची जाडी आपल्याला 3471 किमी एवढी जाड आपल्याला दिसून येते. आता याच्यातले जे काही दोन भाग आहेत, एक बाह्य गाभा आणि एक अंतर्गाभा, त्यातला आपण बाह्य गाभा बघूया. हा बाह्य गाभा पृथ्वीच्या सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. आणि भूकंपाच्या ज्या काही दुय्यम लहरी असतात, दुय्यम लहरी या गाभा घटकातून प्रवास करू शकत नाहीयेत. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. नीट लक्षात घ्या, भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. या भागामध्ये शोषल्या जातात. तर याच्यामध्ये जे काही भूकंपाच्या ज्या काही लहरी आहेत त्या पूर्णपणे शोषल्या जातात. याच्यावरून शास्त्रज्ञांनी काय अनुमान काढलं बघा, की गाभा क्षेत्राचा हा जो काही भाग आहे, हा भाग द्रव्य किंवा अर्धद्रव्य स्वरूपात असावा. आईस्क्रीम कुणाला बोलू वाटाले, कुणाला आईस्क्रीम खाऊ वाटाले? आईस्क्रीम माईक चालू करून आम्हालाच आईस्क्रीम खाऊ घाला तुम्ही, आहे की नाही? झोपायची वेळ झाली आणि तुम्ही आईस्क्रीम खावा. आता तुम्ही माईक चालू करून द्यायचं असेल तर सगळ्याला द्या म्हणून, आहे की नाही? आणि ह्या जे गाभाचं क्षेत्र आहे, या गाभाच्या क्षेत्रामधून हा जो भाग आहे द्रव आणि अर्धद्रव स्वरूपात आहे. आणि भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवास करतात, प्राथमिक लहरी. परंतु त्याचा वेग आहे ना, ह्या भागामध्ये मंदावतो, कारण ते शोषून घेतात, बरोबर का? बाह्य गाभ्याची घनता जी आहे ती 9.8 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. दररूपचा जो भाग आहे, गाभ्याचं तापमान सुमारे 5000 अंश सेंटीमीटर इतकं आहे. आता हा जो आपला दुसरा भाग येतो, आता बघा, बाह्य गाभा जे आहे का नाही, बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतो आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र काय होतं, तयार होतं. यालाच आपण भूजरित्र असेही संबोधतो. भूजरित्र असेही त्याला काय करतो, आपण संबोधतो किंवा त्याचं नाव आपण देतो. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचं आवरण निर्माण होत असतो. आता या पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातापासून संरक्षण होतं आणि पृथ्वी निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचं 5वे व महत्वाचे आवरण आहे असं आपल्याला सांगता येईल. आता हा जो काही अंतर्गाभा आहे पृथ्वीचा काय आहे, अंतर्गाभा. कुठं आहे हा अंतर्गाभा? दिसला का अंतर्गाभा? हा जो अंतर्गाभा आहे, आपला जे काही भूपृष्ठ आहे, या भूपृष्ठाच्या खाली सुमारे 5150 किलोमीटर पासून तो 6371 किलोमीटर पर्यंत, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत तो आपल्याला आढळून येतो. हा जो पृथ्वी गाभाचा जो केंद्र भाग आहे तो एकदम घन स्थितीमध्ये आहे आणि या घनगोलाची घनता जी काही आहे ती 13.3 ग्रॅम घन सेंटीमीटर इतकी आहे. या थरामध्ये प्रामुख्यानं लोह व काही प्रमाणात निकेल ही द्रव्य आपल्याला काय करतात, सापडतात. त्याच्यामुळं त्यास नगदी पिके असेही म्हणतात.
नगदीपैकी कुठं आली मध्ये सॉरी, त्यास निफे असेही म्हणतात. त्यात काय म्हणतात? निफे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्यानं अंतर्गाभा घन स्वरूपात आहे आणि तेथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतकेच असावे. मगाच आपण बघितलं 5500 ते 6000 अंश सेल्सिअस इतका त्या गाभ्याचा, अंतर्गाभ्याचा काय आहे, हा जो गाभा दिसतोय याचं तापमान आहे आणि हा सूर्याच्या तापमाना इतकं, पृष्ठीय तापमान इतकं जास्त असल्याचं काय, हा झाला आपला पूर्णपणे गाभा. हा काय झाला? पूर्णपणे आपला गाभा. ठीक आहे, कळलं का तुम्हाला इथपर्यंत? आणि तुम्हाला कळलं का मला सांगा पहिलं. हो सर. हे बघा, हे गाभा हो सर. कळलं ना? हो सर. गाभा हे सगळं बघताना आपल्याला सांगताना मला तुम्हाला आनंद होतोय की पृथ्वीचे अंतरंग, पृथ्वीच्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे अभ्यासताना खूप एकदम आनंददायी गोष्टी आहेत या. फक्त त्या आपल्याला आनंद त्या गोष्टीचा घेता आला पाहिजे. आता हा धडा शिकवत असताना तुम्ही सगळे इतके शांत आहेत, इतकं शांत आहे की मला असं वाटू लागलं की बाबा रे काय भानगड आहे.